श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 ऑगस्टला म्हणजे बुधवारी आलेली आहेत आषाढ अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असते. आषाढ अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाची अमावस्या मानली जाते, कारण या अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होते. या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखले जाते. या अमावस्येच्या दिवशी पितरांचे पूजन केले जाते, तसेच दिव्यांची पूजासुद्धा या दिवशी केली जाते. या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात जेवढे काही दिवे आहेत जे आपण पूजेमध्ये वापरतो किंवा जे दिवे आपण सणावारासाठी वापरतो, तर त्या सर्व दिव्यांची स्वच्छता करून त्या दिव्यांची पूजा केली जाते. या आषाढ अमावस्येचा प्रारंभ 11 ऑगस्टला रात्री 1:53 होणार आहे आणि समाप्ती 12 ऑगस्टला रात्री 11:06 होणार आहे. त्यामुळे आषाढ अमावस्या ही 12 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहेत. हा दिवस पितृपूजन, पितृतर्पण, दीपपूजन आणि पवित्र स्नानासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता बरेच लोक अमावस्येचा दिवस म्हटला की खूप जास्त घाबरतात. अमावस्येचा दिवस हा वाईट आहे, परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. फक्त अमावस्येच्या दिवशी ज्या काही वाईट शक्ती असतात किंवा जी काही नकारात्मकता असते, तर ती इतर दिवसांपेक्षा या दिवशी जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. आणि या अमावस्येचा प्रभाव जो आहे तर तो खास करून घरातील लहान मुलांवरती किंवा आजारी व्यक्तीवरती जास्त पडत असतो. आणि म्हणून आपण म्हणत असतो की अमावस्येचा दिवस हा वाईट आहे, परंतु खरं तर पहा, महिन्यातून हा एक दिवस आपल्याला मिळत असतो आणि या दिवशी जर आपण आपल्या घरात काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आता आषाढी अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते. या दिवशी पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी पितृतर्पण, श्राद्ध, पिंडदान करण्यासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आपल्याला या आषाढी अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने पितरांचे आशीर्वाद मिळेल, पितृ तृप्त होतील आणि घरातील प्रखर पितृदोष, नजरबाधा, इडापिडा, दारिद्र्य हे दूर होईल. तर असा हा पितरांसाठी दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला परवा म्हणजे बुधवारी आषाढ दीप अमावस्येला करायचा आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यानंतरनं अगदी तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत आपल्या पितरांसाठी हा दिवा लावू शकता. ज्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी हा दिवा लावला जाईल त्या घरातील प्रखर पितृदोष दूर होऊन त्या घराची, मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. कारण हा दिवस जो आहे तर तो आपल्या पूर्वजांना समर्पित आहे आणि पितरांच्या आत्मशांतीसाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरात अनेक समस्या, अडचणी येत असतात. जसे की घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतात. आपल्या घरातील मुलं हट्टीपणा करत असतात किंवा मुलं वाईट व्यसनी जात असतात.
किंवा आपल्या घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात, त्यांचा विवाह योग जो आहे तर तो सुद्धा जुळून येत नाही. अनेक वेळा आपण भरपूर प्रयत्न करतो, कष्ट करतो, परंतु त्या प्रयत्नांना आणि त्या कष्टाला यश जे आहे तर ते मिळत नाही. आपल्या घराची किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती पितृदोष असल्यामुळे होत नाही. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये यासारख्या समस्या असतील तर हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही अवश्य करून पहा. तसेच जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी जळव वृत्तीची लोकं राहतात. ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात. आपल्याबद्दल ते वाईट विचार करत असतात आणि आपलं वाईट कसं होईल यासाठी सुद्धा ते सतत प्रयत्न करत असतात. किंवा त्यांच्या वागण्यातून आपल्याला एक नजरबाधा जी आहे तर ती सुद्धा होत असते. आणि जेव्हा आपल्याला किंवा आपल्या घराला नजरदोष लागतो तेव्हा आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात. आणि म्हणून जर असा शत्रूंचा त्रास तुमच्या जीवनामध्ये असेल किंवा जर तुमच्या घराला तुम्हाला कुणाची नजरबाधा झालेली असेल तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही अवश्य करा. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा लागणार आहे. बघा, कणकेचा दिवा जो असतो ना तो सर्वश्रेष्ठ मानला जातो. अगदी सोन्या चांदीपेक्षाही कणकेच्या दिव्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि पितरांसाठी जेव्हा आपण काही उपाय करतो किंवा पितरांसाठी जेव्हा आपण दिवा लावतो तर तो अवश्य कणकेचाच असावा. का असावा ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगेल. तर काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आहे. आणि यानंतर थोडंसं घट्टसर गव्हाचं कणिक मळून त्या कणकेचे तुम्हाला दिवे तयार करायचे आहे. तर 2 दिवे तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत. दिवे उकडवण्याची गरज नाही, फक्त कणकेचे दिवे तयार करायचे आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत. आणि मोहरीचं तेल जे असतं तर ते तेल या दिव्यांमध्ये घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा इतर कोणतेही तेल असेल तर ते घालू शकता. जे तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी वापरतात ते तेल तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल. आणि त्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहेत, अगदी चिमूटभर, किंवा काळी मोहरी असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता. यानंतर काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत. अगदी 2-2, 3-3 काळे तीळ जे असतात तर ते तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. यानंतर 2 प्लेट घ्यायच्या आहे आणि प्रत्येक प्लेटमध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत. आणि त्या तांदळावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे. 2 प्लेटमध्ये थोडे थोडे तांदूळ घ्या आणि दोन्ही प्लेटमध्ये हे 2 दिवे जे आहेत तर ते आपल्याला ठेवायचे आहे. यानंतर काय करायचं आहे, पहिला दिवा हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि 1 धूप घ्यायचे आहेत. आणि यानंतर आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यापाशी आपल्याला 1 ग्लास भरून पाणीसुद्धा ठेवायचं आहे आणि तिथे हा धूप जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे. दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा मानली जाते. या दिवशी जे आपले पितृ असतात तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि ती त्यांची दिशा असल्यामुळे तिथे हा दिवा लावल्याने पितृ जे आहे तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद जे आहे तर ते मिळत असतात. आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद आपले पितृ देत असतात. त्यामुळे दक्षिण दिशेला हा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. आता दिवा लावला की दोन्ही हात जोडून त्यांची आठवण काढायची आहे, त्यांचं नामस्मरण करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यांना सांगायचं आहे, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा, तुमचा आशीर्वाद जो आहे तर तो सदैव आमच्यावरती राहू द्या. कारण बघा, आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा एक गोष्ट सांगितली जाते, जर आपले पूर्वज आपल्यावरती नाराज असेल किंवा आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल आणि अशावेळी जर तुम्ही कितीही व्रत केले, उपवास केले, पूजा केली किंवा देवांची सेवा केली, पारायण केले तर त्याचं 0 फळ मिळत असतं. पूर्वज जर आपल्यावरती प्रसन्न असतील तरच आपल्याला देवतेंच्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत असतं. म्हणून सर्वप्रथम आपल्या पितरांची पूजा करावी आणि मगच देवी देवतांची पूजा करावी असं सांगितलं जातं.
आणि म्हणून आषाढ अमावस्येला आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा जो आहे तर तो अवश्य लावायचा आहे. आता दिवा लावल्यानंतर कमीत कमी तो रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील, याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि दिवा हा 6 नंतर लगेचच लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, जेणेकरून जास्त वेळ दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये तेवत राहील. किंवा तुम्ही बाल्कनीमध्ये दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. यानंतर दुसरा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घराबाहेर लावायचा आहे. जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो, जी आपली उजवी साईड असते, तर तिथे हा एक दुसरा जो दिवा आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि तिथे सुद्धा आपल्याला एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे. का? कारण बघा, आपले पूर्वज जे असतात ना, ते तिथे येऊन थांबलेले असतात. ते आपल्या उंबरठ्याच्या आत येत नाही, ते तिथूनच आपल्याकडे बघत असतात, आपली वाट पाहत असतात. आणि जेव्हा तुम्ही तिथे हा दिवा लावताना, तेव्हा अमावस्येच्या दिवशी रात्री जेव्हा ते पृथ्वीवरून पितृलोकांमध्ये जातात, तेव्हा त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होण्यासाठी आपण हा दिवा तिथे लावत असतो. म्हणून सायंकाळी तिथे सुद्धा एक दिवा जो आहे तर तो आपल्या पितरांसाठी आपल्याला लावायचा आहे. तर अशा पद्धतीने हे 2 दिवे जे आहेत तर ते अवश्य आपल्याला आषाढ दीप अमावस्येला लावायचे आहेत. ही दिव्यांची अमावस्या आहे आणि खास करून पितरांसाठी हे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला नक्की लावायचे आहे. त्याचबरोबर बघा, या अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळी आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो, पाणी पिण्याचा माठ, तर तिथे सुद्धा आपल्या पितरांचा वास असतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही पाणी असतं ना, हंडा असेल, माठ असेल, तर त्या ठिकाणी पितरांचा वास असतो. म्हणून तिथे सुद्धा एक दिवा तुम्हाला लावणं शक्य झालं तर त्यांच्या नावाने एक दिवा तुम्ही नक्की लावा. तसेच तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाखाली सुद्धा एक दिवा तुम्ही नक्की लावा, कारण त्या वृक्षामध्ये सुद्धा आपल्या पितरांचा वास असतो. आणि तिथे दिवा लावल्याने सुद्धा आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाखाली दिवा लावल्याने घरातील प्रखर पितृदोष, नजरबाधा, इडापिडा, दरिद्रता जी आहे तर ती दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होते. आणि म्हणून तिथे सुद्धा एक दिवा तुम्ही लावू शकता. आता आपण घरामध्ये जे कणकेचे दिवे लावलेले आहेत तर ते दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचे आहेत. ते तांदूळसुद्धा उचलून घ्यायचे आहेत. आणि जिथे तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली जाऊन हे दोन्ही दिवे तुम्हाला टाकून द्यायचे आहेत. आणि तांदूळसुद्धा तिथेच टाकायचे आहेत. तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन ते खाऊन जातात. आणि ते जे अन्न असतं ना, ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतं. आणि म्हणून हे कणकेचे दिवे जे आहेत तर ते पितरांसाठी लावले जातात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.